इंद्रा, अरे अख्खं कपाट इस्त्रीच्या शर्टाने भरलेलं आहे, तरी एवढ्या रात्री तुला ह्या शर्टला इस्त्री करायची आहे का? कारण हे माझं फेवरेट शर्ट आहे सत्तू. दिसायला सोबर आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लक्की आहे माझ्यासाठी. उद्या देशपांडे सरांनी काहीतरी महत्वाच्या कामासाठी त्यांच्या घरी बोलवलं आणि दीपिका मॅडम उद्या त्यांचा होकार कळवणार, म्हणून हवाय हा शर्ट. अच्छा, सासरे पण बोललोय तर काय म्हणजे? पुढे काय? काय नाही, तू इस्त्री कर. काय चाललंय? बाबा सानूचं लग्न साळगावकर म्हणजे इंद्राजींची लावणार आहेत? हो दीदी. आणि तुला हे मान्य आहे? हो. अगं पण का? तू वेडी आहेस का दीपू? आत्ताच्या आत्ता बाबांना सगळं खरं सांगून टाक. नाही, मी ते नाही सांगू शकत. पण तू तुझ्या प्रेमाचा त्याग का करतेस? सांगून टाक ना बाबांना. दीदी, मी फक्त माझं कर्तव्य करते. पण दीपू, हे असं जबरदस्ती लग्न लावून देणं तुला पटतंय का? हे बघ, बाबांचा निर्णय झालाय. तुझ्या निर्णयाचं काय? तुझ्या प्रेमाचं काय? दीदी, प्रेमाचं दुसरं नाव त्याग आहे असं म्हणतात ना. दीपू, मला जरा जावं लागेल, पण तू प्लीज एक गोष्ट लक्षात ठेव. तू हे जे करतेस ना, त्यांनी सानूच्या चुकांसाठी तू स्वतःला शिक्षा देतेस. प्लीज असं नको करूस दीपू. हे सगळ्यांच्याच दृष्टीने खूप चुकीचं आहे. प्लीज. काकूंच्या हातची पावभाजी म्हणजे इंद्रा, तुला सांगतो, मी खाण्यासाठी हॉस्पिटल मधून बरावून इकडे आलोय. हो ना, मग खा ना गप्प. दादा, 1000 रुपये दे ना जरा, मला रिचार्ज संपलाय माझा. रिचार्ज फार पटापट संपायला लागलाय तुझं कार्तिक. थांब, ऑनलाईन करतो. मन असो वा टॉक टाइम, बॅलन्स संपला की वाट लागते. बरोबर ना कार्तिक? मला बोलल्याशिवाय तुला जेवण पचतच नाही ना. सरक, अरे सरक पटकन, सरक. गरम गरम. अरे सकाळी घाईघाईत गेलास ना, पावभाजी खाल्लीच नाहीस, म्हणून तुझ्यासाठी काढून ठेवली होती मी. खा, भरपूर खा. खूप दिवसांनी खातोयस ना. नाही अगं, दुपारीच तर. काय? तू दुपारी पावभाजी खाल्लीस? बाहेरची पावभाजी खाल्लीस? काकू, त्याचं काय झालं? अगं, दुपारी तर जर असतो मी घरी तर दुपारीच खाल्ली असती, पण आत्ता खातोय कारण मी दुपारी नव्हतो ना. दे ना, वाढ मला अजून. ही संपव, आणखीन वाढते. तू पण बस, गरम गरम देते तुला. नाही, त्यांचं होऊ दे, मग बसतो मी. कार्तिक, झालंय रिचार्ज. थँक्यू. बाबा चला. ताई, आता फक्त पाणी पिऊनच पोट भरणार आहेस का? चल ना, बस ना जेवायला. मी तुझ्या आवडीचा वांगी भात केलाय. आई, दीपू काय म्हणते? तिनं तुझ्या आवडीचा वांगी भात केलाय. चल. माझ्या आवडीचं काहीच नाहीये या घरामध्ये. तुम्हीच खातो वांगी भात. एक काम करा ना, मला मरू द्या ना उपाशी, म्हणजे एकदाची मी सुटेन तरी. पिढी बर्बाद केले या मोबाईलनं. बाबा, सानू, तुझ्या घरच्यांनी आपल्याला एकमेकांपासून दूर करायचा कितीही प्रयत्न केला ना, तरी मी तुला माझीच करेन.
बाबा माझा फोन द्या. मिळणार नाही. बाबा प्लीज द्या ना माझा फोन. आजपासून हा मोबाईल मी जप्त केलेला आहे. हा मोबाईल आणि त्यातली सामाजिक माध्यमं तुम्हा तरुणांना या आभासी दुनियेकडे घेऊन जातात. इथला उरत नाही मग तो. त्या खोट्या दुनियेत जगायला लागतो, तिला खरं समजून. तुमचं पण तेच झालंय. मग ती खोटी दुनिया, खोटं कौतुक करणारे लोक खऱ्या दुनियेपेक्षा जवळचे वाटायला लागतात. तासन तास मोबाईल मध्ये डोकं घालून बसणारी ही मुलं शेजारी आपले आई वडील असले तरी त्यांच्याशी बोलायला त्याला एक शब्द सुद्धा नसतो. अशाच आभासी दुनियेमध्ये तू गेल्यामुळे आमच्यापासून दूर गेलेस. कळतंय ना बाबा, मी दूर गेले तुमच्यापासून ते. मग राहू द्या ना मला तिकडेच. आणि बाबा आता मला प्रयत्नही करू नका परत आणायचा. आता खूप उशीर झाला. नाही नाही, जर तुझे मनसुबे वेळीच उधळले नसते तर उशीर झाला असता. एक लक्षात ठेव, याच्या पुढे तुझ्या बाबतीतले सगळे निर्णय मी घेणार आहे. कारण तुला तेवढी समज नाहीये. बाबा जबरदस्तीने गळ्यात बांधलेली नाती न स्वीकारण्या इतकी समज आहे मला. आणि तुम्ही म्हणताय म्हणून कुठल्याही फडतूस मुलाशी मी लग्न नाही करणार. हे बघ, आधी मुलगा कोण आहे हे तर समजून घे. हे बघ दीपू, काही गरज नाहीये. हे बघ, तो जगामधला सर्वात श्रीमंत, हँडसम आणि पॉवरफुल मुलगा असेल ना तरीही मला ते मान्य नाहीये. आणि दीपू यांना सांगून ठेवा, उगीच ही जबरदस्ती मी खपवून घेणार नाही. मी हे लग्न मान्य करणारच नाही. हे बघ दीपू, मी सज्ञान आहे आणि माझ्यावर जबरदस्ती हा कायद्याने गुन्हा आहे. सांगून ठेवा यांना. अरे वा, बापाशी कायद्याची भाषा बोलतेस. ठीक आहे, त्या कायद्यानुसारच तुझं आम्ही कोर्ट मॅरेज करून देऊ. बाबा कार्तिक शिवाय इतर कुठल्याही मुलाशी लग्न लावणं हे इम्पॉसिबल आहे. ओ तुम्हाला हवं ते करा. हो, मी काही मान्य करणार नाही आणि स्वीकारणार पण नाही. ताई, बाबा तुम्ही नका काळजी करू. मी बोलते ताईशी. अहो मी काय म्हणते, आपल्या ह्या जबरदस्तीने विपरीत घडलं तर? नाही म्हणजे आपण हा विषय एवढ्यात आणायलाच हवाय का? मालती, काय बोलतेस तू? तसं नाही हो. अशी ओढून ताणून जोडलेली नाती जास्त काळ टिकत नसतात. नाही म्हणजे मला माहिती आहे की ताई हट्टी आहे, विचारांनी वागत नाही. पण याआधी तिने कुठलाही विषय एवढा ताणलेला नव्हता. म्हणजे तिने याआधी चुका केल्या आहे, पण तिची चूक समजून आल्यानंतर तिने माफीही मागितलेली आहे. पण इतकी हट्टी याआधी ती कधीच वागली नाहीये. म्हणून म्हणते की या परिस्थितीचा जरा तिच्या बाजूने विचार करून बघूयात का. म्हणजे तिच्या मनासारखं होईल असं आपण विचार करून बघूयात का? तू सांग, काय विचार करू ते? अहो त्या भामट्याशी ताईचं लग्न लावून देऊ, त्यापेक्षा विहिरीत ढकलून देऊ तिला. काय बोलताय? मग काय बोलू? तू सांग ना, काय बोलू? काय मग? मालती, हे तरुण वय फार विचित्र असतं ग. एक वेगळी धुंदी असते या वयात त्या मुलांकडे. असलंही ध्येय नसतं, व्यावहारिक ज्ञान नसतं. आणि अशा वेळेला आई वडिलांनीच मुलांना समजवायचं असतं, सांगायचं असतं. दीपू, ताईला साळगावकरशी लग्न करण्याला तयार करणं ही तुझी जबाबदारी. जमेल ना तुला?
चला आई निघतो मी. इंद्रा एक मिनिट काय रे आज स्वारी खुशीत दिसतेय. नाही मी तर रोजच खुश असतो ना आई. पण आईचं मन काहीतरी वेगळं सांग. काय वेगळे? म्हणजे आविर्भाव तर असा आहे की ऑफिसला जायच्या ऐवजी मुलगी बघायच्या कार्यक्रमाला चाललाय असतो. तसं काय नाही. इतके दिवस मी ज्या होकाराची वाट बघतोय दीपिका मॅडम कडून आज तो होकार मिळणार आहे. खरंच जा जा पटकन जा. वाट बघत असेल ना दीपिका तुझी. एक मिनिट थांब. एक मिनिट काय आई? जायच्या आधी तोंड गोड करून जा. ऍक्च्युली आई मी आधी दीपिका मॅडम कडे नाही देशपांडे सरांना भेटायला जाणार आहे, मग जाईल दीपिका मॅडम. का काही विशेष? माहित नाही, सर म्हणाले घरी ये काहीतरी महत्वाचं बोलायचंय. एवढा फोन केलाय म्हणजे काहीतरी महत्वाचं काम असतं. आणि तसंही तुला मुलगाच मानतात ना रे ते, म्हणून हक्कानी काम सांगतात. पण इंद्रा त्यांचं जे काही काम असेल ते कर. जे काय आई? आई जेव्हा मी देशपांडे सरांना सांगेन की माझं एका मुलीवर प्रेम आहे आणि तिच्याशी लग्न करून मी सेटल होणार आहे, एवढे खुश होतील ना सर? हो ना. शिवाय तुम्ही दोघेही त्यांचे स्टुडंट आहात आणि तुमच्या दोघांचं जुळलंय म्हटल्यानंतर नक्की खुश होतील ते. चल येतो. सांभाळून जा. बाय. हॅलो मॅडम, आज भेटतोय ना आपण? आज नाही नको. नाही का? मला जरा काम आहे मला नाही जमणार. मॅडम इच्छा असते तिथे मार्गही असतो आणि मला माहिती आहे हे तुम्ही मला मुद्दाम चिडवायला म्हणताय. कारण तुम्ही जर मला आज भेटला तर तुम्हाला होकार द्यावाच लागेल, बरोबर ना? ठरलं तर मग मॅडम आज दुपारी आपण भेटतोय 3 वाजता रामेश्वरम गार्डन जवळ. इंद्रजी ऐका ना, मी मॅडम आता मी ऐकेन तो डायरेक्ट तुमचा होकार. आज दुपारी 3 वाजता रामेश्वरम गार्डन जवळ. सी यू मॅडम. आजचा हा दिवस तुझ्यासाठी सगळ्यात स्पेशल दिवस आहे इंद्रा. साळगावकर येईल एवढ्यात. आईशी बोल, तयार कर तिला. ताई चल पटकन रेडी हो. ताईला साळगावकरशी लग्न करण्याला तयार करणे ही तुझी जबाबदारी. जमेल ना तुला?
आई, बाबा तुझे शत्रू नाही आहेत ना ग. दीपू, पण ते जसे वागतायत ते मित्र तर नक्कीच नाही वाटणार ना जगातल्या कुठल्याही मुलीला. हे बघ, साळगावकर खरंच चांगले आहेत अगं. तू तू एकदा भेट तरी त्या. हो, तुला कसं माहित ग? तू काय त्यांच्या घरी जाऊन आली आहेस का तुमची खूप जुनी ओळख आहे? दीपू, आरशात बघ स्वतःला. तुझ्या डोळ्यातच विश्वास नाहीये आणि तू मला समजवायला चालली आहेस. हे बघ ताई, कसं आहे ना, कधीतरी कोणाला तरी ओळखायला ना एक क्षण पुरेसा असतो आणि कधी कधी संपूर्ण आयुष्य गेले ना तरी आपण कोणाला तरी ओळखू शकत नाही. दीपू, ए दीपू, मला जरा कांदा चिरून दे ग. हाय, आले. बघ, एकदा शांतपणे विचार कर. दीपू, हा, मला कांदा दे ना चिरून. बाप लेक दोघही टोकाच्या हट्टाला पेटलेत. दीपू, कसं जुळून आणावं ग हे सगळं? तुला काय वाटतं, हे जे आपल्या घरात सुरू झालंय हे आता कुठे जाऊन थांबणार आहे? आई, खरं तर यावर काय बोलू नये हे मलाच कळत नाहीये. पण मला इतकंच माहितीये की ताई आजचा विचार करणारी मुलगी आहे. तिला जे हवं असतं ना ते आत्ता लगेच हवं असतं. मग त्याचे परिणाम काय होतील ना याचा विचार ती नाही करत. त्यामुळे तिच्या दृष्टिकोनातून केलेली निवड आणि बाबा कोणत्या पद्धतीने त्याच्याकडे बघतात यात फरक असणारच ना. परमेश्वरा, तू सांभाळ रे बाबा. आता मला तर काही सुचत नाही. सकाळपासून एक कप चहा नाही घेतलेला या मुलीने. ती बघून येऊ का तिला? तू थोडं कांदा चिरून घे. दीपू, तू सानिकाला बघितलंस का? हा, म्हणजे तिला समजावण्याचा प्रयत्न केला पण. अगं, यांनी बघितलं तर तुला तर माहिती नाही यांचा स्वभाव किती रागीट आहे. दीपू, जा बरं, मी सगळं इथलं बघते, तू आधी तिला तयार कर. तिला समजावून सांग. दीपू, मला ना ते साळगावकरांसमोर कुठलेच तमाशे नको. जा बरं बेटा, तिला बघ, मी बघते इकडे.